धरपक चालू राहते. नमस्ते मंडळी. तर नाथखोळा आलंय भारी या चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे. तर आता आपण पाडळी या मैदानामध्ये आलोय. बैल एक चांगला आता सेमी पळून आलाय आणि बैलानं गाडी सेमी लागली. तर आपण दादांशी जरा चर्चा करूया. बैल कुठला आहे, कुठल्या गावचा काय. तर नमस्ते दादा. नमस्ते. बैलाचं नाव सांगा, गाव सांगा, तुमचं नाव, कुठला बैल काय जरा सांगा. बैल कासेगावचा. हा, बैल भालचंद्र देशमुख एपे त्यांचा बैल. हर्षद भैया वाईकर बैलाचा मालक. एपे म्हणजे साहेबांचा बैल आहे. साहेबांचा बैल आहे. साहेबांचा बैल आहे काय. हर्षद भैया वाईकर त्यांचा बैल आहे. बैल आता दाती कसा आहे. बैल 4 दाती. आता चौसा आहे. चौसा बैल आहे काय. बैल आता कुठं कुठं राहिलाय काय. नाही बैल पळतोय, फक्त बैलाला पायऱ्याची अडचण येत होती. त्यामुळं पहिल्याच्या अडचण म्हणजे नेमका विषय काय होती. विषय नेमका काय होती, बैल पळाला की वासरू पळत हा, म्हणजे गोटाच होती. गोटाच होती. बैल पळतोय का तर पळतोय. बैल दुई खांदी बाहेरनं पळतोय. बाहेरनं पळतो बैल. एखादी बाहेरनं पळून म्हणजे नियोजन लागत नव्हतं. निवेदन लागत नव्हतं. म्हणजे विषय म्हणजे वासराखंड किंवा बैलाखंड असं काय. बैलाखंड बैल चुकत नव्हता. बैलाकडनं बैलांना बाजू कधी आपली हीच केलेली नाही, पडलेलीच नाही बाजू बैलाची. म्हणजे इथनं मागं बैल पळत होता फक्त नियोजन होत नव्हतं. हा, मग बैलाचं म्हणजे नियोजन कोणाला असतं काय. मीच मालक आहे बैलाचा. हा, बैल माझ्यापाशी सांभाळायला असतो. हा. बैल कासेगाव पोलीस स्टेशनला एपी आहे देशमुख साहेब म्हणून. देशमुख साहेब काय. हो, त्यांचा बैल आहे. त्यांचा बैल आहे. गाडी कोण आणतं बैलाची काय. Fix driver गाडीचा असतं काय? फिक्स ड्रायव्हर वैभव ड्रायव्हर आहे कर्माचा. हा. आणि आमचा भैयाचा किशोर ड्रायव्हर आहे. किशोर driver. 2 ड्रायव्हर आमचे फिक्स आहे. गाडी कशी आणते ड्रायव्हर. ड्रायव्हरचं म्हणजे ड्रायव्हर का फिक्स ड्रायव्हर असतो का तुमचा. म्हणजे वासरू जर समजा एखाद्या माझं वासरू आलं तर त्या वासरूवाल्याचा ड्रायव्हर येणार का तुमचा ड्रायव्हर असं काय आहे काय. नाही पहिल्यापासून ज्यानं शिकवलंय बैलाला आमचा ड्रायव्हर फिक्सच आहे. फिक्सच आहे. कायम एकच ड्रायव्हर असतो, किशोर ड्रायव्हर भैयाचा आणि वैभव ड्रायव्हर आणि वैभव ड्रायव्हर कर्माचा. आता पहिरं कराय म्हणता अडचण म्हणजे काय विषय नक्की काय होईल. विषय म्हणजे नेमकं काय होते माहितीये का, आपण पुढल्याने सांगतो आपला बैल एवढा पळतोय, हा, फक्त माणसाला ती पट्टना झाली. माणूस काय म्हणते आत्ताच आज कुठं राहिलाय, व्हिडिओ दाखवा, गटाच दाखवा, सिरीज दाखवा. त्यामुळे बैलाला पैर होत नव्हती. मग ते जेव्हा बैल तुमचा पळतोय पण म्हणजे त्या लेवलला बैल पळतोय पण तुम्हाला माणसं बैल पळून सकट डावलती ती म्हणजे ही दाखवा, व्हिडिओ दाखवा, हे करा. त्या टायमाला म्हणजे असं कसं वाटतं काय. विषय काय होतो, एवढा बैल पळून सकट जर आपल्याला पैर मिळत नसले, त्या अडचणीची बाजूच होत्या ना. मग एवढा बैल पळतोय ना, आपला बैल बांधून ठेवायचा घरात, म्हणजे जायचं मैदानात आणि गटाला मार खायचा. बैल पळत असून बैल पळत असून सुद्धा हीच होते ना. नाही तसं नाही. म्हणजे तुमच्या मनाची ही कसं होतं या बाबा एवढा बैल पळतोय तरी पण तुमचा बैल पळून सगळं पुढचा माणूस म्हणतोय व्हिडिओ दाखवा, काय करा. त्या टायमाला मनाची तयारी कशी करता, पुढच्या पायात उतरायसाठी डबल मनाची तयारी कशी करता. मनाची तयारी म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे आपला बैल कधी नाराज करत नाही. आपली बाजूबाजी कधी बैलांनी पडती ठेवलेलीच नाही, कधी ठेवलेली नाही. ज्या दिवशी सगळ्या गाड्या मार खातील ना, ज्या दिवशी मनात आहे त्याच्या पळायचं.